अगं आज घरी पूजा ठेवली. पूजा कसली अचानक? अगं ते घरी परत आल्यापासून ना मला खूप अस्वस्थ वाटत होतं आणि आईंच्या ते लक्षात आलं. मला बरं वाटावं, घरात सुख शांती नांदावी म्हणून पूजा ठेवली. त्याचंच आमंत्रण द्यायला तुला फोन केलेला. याल ना तुम्ही सगळे? वय येऊ आम्ही. बरं ठीक आहे, मी वाट बघते. ठेवते आता, बरीच कामं करायची. वय आहो, सावीच्या सासरी पूजा आहे. आपण समजे मी तिकडे. कुठेही येणार नाही. तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जा. अहो असं काय करताय? झालं गेलं विसरून जा आता तरी. तुम्ही नाही आलात तर सावीला किती वाईट वाटेल बरं. आपली पोर केवढ्या मोठ्या संकटावर मात करून आली. मग तिच्या सुखासाठी नाही करणार एवढं? ठीक आहे, येतो मी, पण फक्त सावीसाठी. मधुसूदन नाईक. चला. आणि हे बघा, तुम्हाला काय काय वाटतंय, काय काय होतंय, डॉक्टर्सनी समजा नीट सांगा. काय चल चल या. सावी अगं काय करते? मीच आहे. त्याने काय नाही केलं. सावी अगं मीच आहे. धैर्य. तुम्ही मग ते लोक. सावी कोण लोक? आपण आपल्या घरी आहोत. तू तू आधी शांत हो. तू हे तू पाणी पिजा. शांत हो. ठीक आहेस ना? धैर्य. सॉरी, मी तुम्हाला मारलं. मला खरंच कळत नव्हतं मला काय होतंय. खरंच सॉरी. सावी तू तू शांत हो. आणि खरं तर माझं चुकलं. मी असं लपत छपत येऊन तुला घाबरवायलाच नको होत. धैर्य हो, पण मी हात उचलला तुमच्यावर. सावी अगं पण मला काहीच झालं नाही. मी ठीक आहे. तू तू शांत हो. तू प्लीज रडू नको. असं कसं रडू नको. सावी तू पूजेसाठी प्रसाद बनवतेस ना. असं रडत रडत प्रसाद बनवला तर तो खारट होईल की. चालणार आहे का तुला? हे बघ, आपल्या गोड सुखी संसारासाठी पूजा आहे ना आजची. मग त्या पूजेसाठी बनणारा प्रसाद सुद्धा अगदी तुझ्यासारखाच गोड व्हायला पाहिजे. काय
त्यामुळं आता डोकं शांत ठेवायचं आणि कसलाही विचार न करता काम करायचं. काय? आणि सावी, आपण दोघं ना एक सॉलिड टीम होतो. म्हणजे आपण कुठलंही काम जे मिळून करतो ना ते हिटच होते बघ. आता बघच, असा प्रसाद बनवू ना, हा प्रसाद सुद्धा लोक ज्यावेळी खातील ना त्यावेळी परत परत मागायला येतील आपल्याला. मला वाटतंय रवा भाजून झालाय, आता काय करायचं ते सांग. आता कढईत तूप टाकायचं. ओके, मग हा तुपाचा डबा कुठं शोधायचा? 1 मिनिट. एवढी सुंदर आणि सुगरण बायको आहे माझी, तरी लहान लेकरासारखं रडते. देवा, आमच्या सावीने आजवर खूप सोसलंय. तिला या धक्क्यातून लवकरात लवकर बाहेर काढ आणि त्यांचा संसार सुखाचा होऊ दे. मनावर ताण असला ना की सेम अशी चिडचिड होते. यांना कुणाबरोबर तरी मनमोकळेपणाने बोलण्याची गरज आहे, त्याशिवाय यांच्या मनावरचा ताण कमी नाही होणार. तेच ना डॉक्टर, त्यांच्या मनात काय चालू आहे कुणाला काय पण सांगत नाही ते. यांना मी काही गोळ्या लिहून देतो, त्याने काय होईल की यांना शांत झोप यायला सुरुवात होईल. आणि स्ट्रेससाठी म्हणलं तर तुम्ही डॉक्टर कुठून झालात? म्हणजे तुम्ही तुमची मेडिकलची डिग्री कुठून घेतली? काय करताय तुम्ही? कशा पाहिजे नसते चौकशा करताय? हे बघा असं चालू असतं यांचं. कधी कुणाबद्दल काय शंका घेतील ना काय पण सांगता येत नाही. सांगता ना कॉलेजचं नाव? अहो, असू दे. त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तर मिळाली की त्यांचं मन आपोआप शांत राहील. सर, मी माझी डिग्री मुजुमदार ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमधून घेतले. झालं मिळालं तुमच्या प्रश्नाचं उत्तर. चला आता डॉक्टर येतो आम्ही. हा चला चला चला. कॉलेजचं नाव विचारलं तर मुजुमदार ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट म्हणे. या कॉलेजमध्ये शिकलेल्या डॉक्टरने दिलेली एकही गोळी मी खाणार नाही. कॉलेजवर काय असतंय? डॉक्टर आहेत ना ते, मग ऐकायला नको त्यांचं? कसले डॉक्टर आहेत माहिती आहे मला. मुजुमदारांवर माझा काडीचा विश्वास नाही आहे, त्यामुळे त्यांच्या कॉलेजमधून शिकलेल्या डॉक्टरांवर कसा विश्वास ठेवायचा?
कुठलाही राग कुठेही काढू नका. आता ते मुजुमदारांच्या कॉलेजमधून डॉक्टर झालेत, त्यात काय बिघडलं? तुमचा मुजुमदारांवर राग आहे म्हणून ते वाईट होत नाहीत ना. आणि आता आपल्या पोरीचं सासर आहे, तिच्या संसारासाठी तरी राग सोडा. तिच्या सुखासाठी एवढं करणार नाही तुम्ही? चला आता सावीकडे पूजेला जायचंय. उगाच आपल्यामुळं खोळंबा नको. डॉक्टर, चाइल्ड स्पेशल केअरमध्ये चुकीचं सलाईन लावल्यामुळे एक मुलगा सिरियस आहे. असं कसं चुकीचं सलाईन लावलं? डॉक्टर, तुम्हीच तर लिहून. गप्प बस. जरा आजूबाजूला बघून बोलत जा. लवकर पूजा आटपून त्या इराकडे गेलं पाहिजे. नक्की तिला कसली माहिती आहे ना, या सगळ्याची खबर काढायलाच हवी. सुनबाई, गहूची पानं. गहूची पानं. गहूची पानं. ही असं वाटली पाहिजे. पूजेला पुढं लागणार आहे. फुलं पिशवीत भरू नका, पूजेला फुलं पाहिजे. सावी, तो राहू दे ना, मी करते. हा, जा तू, तुला पूजेला बसायचं आहे ना, तयारी करायची असेल, जा. हा, एवढं करून जाते मी. सावी, अगं मी करते ना. आणि ही फुलं लागणार आहेत पूजेला. आता गुरुजी म्हणाले ना, तू पुन्हा पिशवीत भरतीये. अरे वहिनी, मला कळलंच नाही हो. माझं मलाच कळत नाही मी काय करते ते. काही नाही, असू दे, असू दे. त्यात काय एवढं. हे बघ, तू जा, तयारी कर. आणि भाऊजींना पण काय हवं नको बघ, जा. मी बघते. आलेच. सुनबाईंची तब्येत बरी नाही का? पहिल्यासारखं प्रसन्न दिसत नाही. नाही, ही पहाटेपासून पूजेची तयारी करते ना ती, त्यामुळं. आणि रात्री नीट झोप झाली नसेल, त्यामुळे असं. बाकी काही नाही. गुरुजी, गेल्या काही दिवसांपासून घरावर खूप संकट चालू आहे.
मला वाटतं म्हणूनच ती अशी वागते. सगळेच अस्वस्थ आहेत त्यामुळे. घरात सुखशांती लाभू दे म्हणून प्रार्थना करा. आणि माझ्या धैर्याचा आणि सावीचा संसार सुखाचा होऊ दे म्हणूनही प्रार्थना करा. तुम्ही काळजी करू नका, देवीच्या कृपेनं सगळं चांगलं होणार. काय चाललंय सावी तुझं? अजून किती दिवस अशी घाबरून राहणार आहेस तू? त्या भीतीमुळे तू आधी धैर्यांवर हात उचललास. आता आईने एवढी चांगली पूजा ठेवली घरात, त्याच्यात पण गोंधळ घातलास. अगं तुझ्यामुळे बाकीच्यांना त्रास होतोय कळत नाहीये का तुला? कोण म्हणलं माझ्या बायकोमुळे त्रास होतोय? शेवटचं सांगतोय, माझ्या सावीला कुणी काही बोलायचं नाही, स्वतः सावीनं सुद्धा नाही. कारण तिच्याबद्दल काही बोललेलं मी अजिबात खपवून घेणार नाही. काय काय करू धैर्य मी? मला काही कळतच नाही हो. राहून राहून सारखा तो एकच विचार मनात येतो. सारखी भीती वाटते की ते दरोडेखोर परत आले आणि त्यांनी तुम्हाला. बस 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 सावी, तू जर सारखा तोच विचार करत राहिलीस तर त्रास तर होणारच ना सावी. मला कळतंय धैर्य, पण मला एक गोष्ट कळत नाहीये की हे सगळे विचार मी कसे थांबवू. मला चांगलंच माहितीये तुझ्या मनातले हे विचार कसे थांबवायचे ते, आणि म्हणूनच मी तुझ्यासाठी काहीतरी घेऊन आलोय. सावी, तुझा माझ्यावर, आपल्या प्रेमावर विश्वास आहे ना? कधी मनात वाईट विचार आले ना की स्वतःला फक्त एवढंच सांगायचं, जोपर्यंत माझे धैर्य माझ्या सोबत आहेत तोपर्यंत काही वाईट होणार नाही. एवढं करशील ना माझ्यासाठी? एक गोष्ट सांगू का सावी, म्हणजे तू अशी उदास असलीस ना की माझी जरा पंचायतच होती. कसली पंचायत? आता बघ की घरी पूजा आहे, त्यात आईनं स्ट्रिक्टली सांगितलंय की सोवळं नेसायचं, आणि जे मला अजिबात नेसता येत नाही. त्याच्यात बायको असा मूड ऑफ करून बसलीये, मग मला मदत कोण करणार? त्यामुळं कधी कधी असं वाटतं ना की अशा कामांसाठी एक दुसरी बायको करून घ्यावी. हा, हिम्मत तुमची दुसरी बायको आणताय. तुमची ही बायको किती खमकी आहे माहितीये ना तुम्हाला? द्या इकडे, इथंच थांबा. धैर्य, काय चाललंय?
काय चाललंय? याला ना रोमॅन्स असं म्हणतात. माहितीये मला, पण आता ही वेळ रोमॅन्सची नाही. एवढी सुंदर बायको असताना रोमॅन्स काय वेळ बघून सुचतोय वे? तुम्ही पण ना. बरं, उशीर होईल आपल्याला, आवरा पटकन. होऊ दे की मग. अहो, ते गुरुजी खाली वाट बघत असतील आपली. बघू दे. आई, आई मी ते तू पण नाही यार सावी, दरवेळेस आईचं नाव घेऊन घाबरवत असतीस मला. ठीक आहे, चला आवरूया आता. या इकडे, इथे थांबा. जरा जरा हे मन खोळावते, पुन्हा पुन्हा तुझ्याकडेच कारे धावते. तू सांगना, तूच सांगना रे. जरा जरा हे मन खोळावते. आजही आस वाहू दे, तुझ्या सोबती सोबती राहू दे. धड धड हृदयाची हे सांगते. जरा जरा हे मन खोळावते, पुन्हा पुन्हा तुझ्याकडेच कारे धावते. जगण्याची खूण माझी अजून कधी न सावली. धरण पदर तुझ्या माथ्यावर सोबतीने राहूया. संग राहताना तुला पाहताना नजरेत जीव हा. आज तन मन हे वेडावले. ही प्रीत वाऱ्यास वाहू लागे. मलाही कळेना, तुलाही कळेना. हे गुंज मौनातले रे. जरा जरा हे मन खोळावते, पुन्हा पुन्हा तुझ्याकडेच कारे धावते. साहू मी कधीची आज अंतरीची ओढ नदीची ही. तुझीच प्रीती आणते भरती प्रेम वेड्या सागराला. तुझे माझे घर दोन ध्रुवांवर तरी पाहते तुला. मी मनी झुरतो असा. ह्या दोन श्वासातल्या अंतराला. चल वेगळे छान से नाव देऊ. माझे तुझे गोड नाते. जरा जरा हे मन खुळावते, पुन्हा पुन्हा तुझ्याकडेच कारे धावते. बरं चला, अजून मला पण आवरायचं. आलेच. थँक्यू.
थँक्यू. का? असंच. धैर्य, एक विचारू तुम्हाला? तर परमिशन काय घेते, विचार की. ते मी म्हणत होते की आत्ता मी जे काय वागते, घाबरते, बेदरल्यासारखी होते, तुम्ही ह्या वागण्यावरून मला सोडून तर जाणार नाही ना? माहिती नाही. हा, जर पाणी डोक्यावरनं गेलं तर तसा विचारही करावा लागेल मला. धैर्य, सावी, असा काय प्रश्न विचारतीये तू? म्हणजे असा विचार तरी कसा आला बरं तुझ्या डोक्यात? हा धैर्य सावी शिवाय अपुरा आहे. तुझ्याशिवाय एक क्षणही जगू शकत नाही मी. त्यामुळं परत असा विचार कधीच डोक्यात आणू नको. दामिनीबाई, याव काय आत? भाऊराव, अहो हे काही विचारणं झालं का? तुमचीच वाट बघत होतो आम्ही. सावीचे पप्पा, तुम्ही पण आलात. सावीला खूप आनंद होईल बघा. बाकी आता तुमची तब्येत बरी आहे ना? हो, ते हळूहळू सुधारते आता. देवी आईच्या कृपेने सगळं व्यवस्थित होईल. आणि बघा ना, आज पूजेच्या निमित्ताने का होईना पण तुम्ही इथे आलात. लेकीला भेटायला असं आधीमध्ये येत राहा. नाही म्हणजे त्या निमित्ताने तुमचे पाय तरी या घराला लागतील. भाऊ, आई, नमस्कार. सावी कुठे आहे? ती आवरती, येईलच. तिला सकाळी सांगितलं होतं लवकर तयार होऊन बस, पण तिच्या हातातली कामच संपत नाहीयेत. त्या बाबतीत मात्र ती तुमच्यासारखी हट्टी आहे. हो, आमची सावी लहानपणापासून तशीच आहे. हो, एखादी गोष्ट मनात घेतली की नाही ती पुरी केल्याशिवाय सोडतच नाही. खरंय, पण आमचं नशीब सावीसारखी सून आम्हाला मिळाली. आणि खरं सांगू का, तिच्याशिवाय ना आमचं पानच हलत नाही बघा. आई,
कधी आलात? हे काय आत्ताच येतोय. छान दिसतेस. अगदी मुजुमदारांची सून शोभतेस बरं का. एक मिनिट. कोणाची नजर नको लागायला तुला. अनुराधाताई, लक्ष्मीनारायणाचा जोडा वाटतोय की नाही? अगदी दोघही एकमेकांना शोभून दिसतात. सावी, तुझ्या समोर मी माझी इमेज इतकी चांगली करणार की तू स्वतः तुझ्या बापासमोर माझी ढाल होणार.